त्यानंतर रेणापूरमध्ये मोर्चा निघाला, त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्या असं आंदोलकांनी मागणी केली, तर वाल्मिक कराड यांना देखील अटक करा अशी मागणी होती। या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे बजावलंय, सांगितलंय की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जे आरोपी असतील त्यांना त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। त्याच्यामुळे कुणाचीही गय किंवा कुणाच्याही पाठीशी सरकार नसेल हे ठामपणे सांगितलं। मस्सजोगच्या सरपंचाच्या हत्येनंतर तुळजापूर आणि उरण तालुक्यात सरपंचावर जीव घेणे हल्ले झाले। तुळजापूरमध्ये पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न झाला। महाराष्ट्र आता सरपंच खतरे में अशी परिस्थिती आहे। नाही असं काय, या घटनेवरनं लगेच सर्व महाराष्ट्रातले सरपंच खतरे में असं अनुमान लावून आणखी त्या ठिकाणी वातावरण कुणीही गडबड करू नये। मला वाटतं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात मुख्यमंत्री अत्यंत सजग आहेत। या सगळ्या घटनांचा आढावा घेतलाय आणि यापुढं या घटना होणार नाहीत, किंबहुना घटनेमध्ये जे जे आरोपी असतील त्यांना ठेचून काढण्याची भूमिका निश्चित राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत आणि येणाऱ्या काळात या घटना कमी होतील किंवा संपतील असा विश्वास बाळगूया। सुरेश धसे माहितीचे आमदार आहेत, तरी देखील धनंजय मुंडेवर ते आरोप करतात आणि राजकारणातून संपवण्याची सुपारी सुरेश धसे यांची घेतल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। नाही, मला वाटतं या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं न पाहता ती एक घटना झाली आणि त्या जिल्ह्यातले आमदार म्हणून त्याने घेतलेली ती भूमिका आहे आणि कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्याच्यामुळे तिथे पक्षीय राजकारण येत नाही, कुणी सुपारी घेतली नाही किंवा कोणाला टार्गेट केलेलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।